नमस्कार. गेल्या 2 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर आणखीन एक पावसाळ्यातली स्पर्धा ज्या स्पर्धेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे ती मान्सून ब्लास्ट आपल्या भेटीला यावर्षी येते आणि याही वर्षी खूप चांगलं आयोजन पाहायला मिळणार आहे. परंतु यावर्षी एक गोष्ट अशी झाली आहे की 16 संघांचा सहभाग आहे, कारण 12 टीम अगदी लवकर फुल झाल्या आणि सगळ्या टीमच्या विनंतीनुसार या 12च्या 16 करण्यात आलेल्या आहेत. आता या 16 टीम कोणत्या पुन्हा एकदा आपण वाचून दाखवतोय. श्रीजा 11 लालबाग, रॉयल स्टनर मीरा रोड, विक्रोलियन्स, भांडूप स्ट्रायकर, सिल्वर स्टार, वायू 11 बोनकोडे, अर्जुन कांधारी फाउंडेशन, NM रायगड ग्रामीण, 4 स्ट्रायकर, त्विषा 11 टायगर, उमेश 11 क्लिअर केअर स्ट्रायकर, NP स्पोर्ट्स परिपॅकर, JP 11 भिवंडी, आदित्य प्रिया लॉजिस्टिक, रॉयल वॉरियर शिफा स्ट्रायकर, मुंबई किंग केदारनाथ 11 रत्नागिरी आणि AB सामर्थ्य मालेगाव या 16 संघांचा सहभाग आहे. आणि या 16 संघांचा सहभाग असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 टीम ज्या आहेत त्यांना या ठिकाणी काही ठराविक दिवशी मॅच पाहिजे होत्या आणि त्याच्यामुळे 10 जुलै NP स्पोर्ट्स परिपॅकर 10 जुलैला मॅच खेळतील, 11 जुलैला NM रायगड ग्रामीणला मॅच पाहिजे आणि मुंबई किंग्स 9 तारीख म्हणजे मुंबई किंग्स केदारनाथ ही 9 तारखेला मॅच खेळणार आहे. यस, या 3 टीमसाठी. परंतु बाकी सगळ्या टीम या ठिकाणी आहेत. त्या पद्धतीने एका दिवशी 4 टीम असणार आहेत. तो ग्रुप या ठिकाणी बनवला जाणार आहे आणि सर्वप्रथम हा ड्रॉला सुरुवात करत असताना 9 तारखेसाठीचा आपण ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. पहिल्या 2 म्हणजे ती पहिली मॅच असणार आहे 9 तारखेची, त्याची नोट आपण करून ठेवायची आहे. नितीनजी वारे यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ केला जातोय आणि उमेश 11 क्लिअर केअर स्ट्रायकर, उमेश 11 क्लिअर केअर स्ट्रायकर आणि त्यांच्या विरोधात असेल टीम भांडूप स्ट्रायकर भांडूप, हा संघ त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहे. ही पहिली मॅच आहे. तर 9 तारीख ज्यामध्ये आपण केदारनाथ रॉयल वॉरियर शिफा स्ट्रायकर मालाड आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे मुंबई किंग्स केदारनाथ 11 रत्नागिरी. ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. या 4 टीम 9 तारखेला आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. तर त्यानंतर येतोय आपण 10 तारखेकडे. 10 तारखेच्या मॅचेस त्या कशा असतील, नितीनजी वारी आमच्या बरोबरीने जुळलेले आहेत. आणि 10 तारखेमध्ये सिल्वर स्टार भिवंडी आणि वायू 11 बोनकोडे यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिल्वर स्टार भिवंडी आणि वायू 11 बोनकोडे. आता खरी मजा तर या मॅचला येणार आहे. आणि त्या दिवशी NP स्पोर्ट्स परिपॅकर आणि त्यांच्या बरोबरीने खेळताना पाहायला मिळेल आकर्ष विलायन्स, आकर्ष 11 जुहू विलायन्स ओरिसा ही टीम तिकडे खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर दिनांक 11 साठीचा ड्रॉ आपण करतोय आणि 11ची पहिली मॅच ज्या 2 टीममध्ये असणार आहे 12-12 ओव्हरच्या मॅच असणार आहेत, याची नोंद आपण घ्यायची आहे. अर्जुन कांधारी फाउंडेशन बांद्रा, अर्जुन कांधारी फाउंडेशन बांद्रा आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील JP 11 भिवंडी, JP 11 भिवंडी अर्जुन कांधारी 11 प्रतिष्ठान बांद्रा यांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर टीम NM रायगड ग्रामीण आणि त्यांच्या विरुद्ध AB सामर्थ्य मालेगाव, आकाश भाऊ बेडसे यांची टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर दिनांक 12चा ड्रॉ या ठिकाणी केला जातो आहे. सगळ्या टीमनी अगदी वेळेत यायचं आहे, नियमांची जाण करून घ्यायची आहे. याही स्पर्धेची प्रचंड उत्कंठा आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली पनवेल आणि त्यांच्या विरोधात असणार आहे श्रीजा 11 लालबाग. आणि त्यानंतर त्विषा जितू रिची निलेश 11 डोंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळताना पाहायला मिळणार आहे रॉयल स्टनर विक्रोलियन्स, हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे.
यस 8:30ला सगळ्या टीमने रिपोर्टिंग देखील करायचं आहे. नियम तुमच्यापर्यंत सगळे पोहोचवले जाणार आहेत. 12-12 ओव्हरच्या मॅचेस असणार आहेत आणि एका दिवसात 3 मॅच होणार आहेत. नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचेलच, परंतु ड्रॉ देखील आता आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू. धन्यवाद आणि जाऊयात आता मात्र यानंतरच्या मॅचच्या टॉसकडे. ड्रॉ या ठिकाणी आपण काही क्षणातच तुमच्यापर्यंत पोहोचू, जो आपण ऑनलाईन केलेला आहे. धन्यवाद. मान्सून ब्लास्टचा ड्रॉ आपण नक्कीच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी केलेला आहे आणि तो कशा प्रकारे दिनांक 9 जुलै रोजी खेळताना पाहायला मिळतील टीम, ज्या टीमची देखील सातत्याने चर्चा आपल्याला पाहायला मिळते. क्लिअर क्रेड स्ट्रायकर्स म्हणजेच उमेश 11 खार हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, ज्याही टीमची चर्चा आहे. भांडूप स्ट्रायकर गेल्या वर्षी पावसाळी क्रिकेटमध्ये ज्या संघाने सर्वाधिक प्रभावित केलं त्याच्यापैकी एक महत्त्वाचा संघ भांडूप स्ट्रायकर त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. त्याच गटात आणखी 2 टीम पाहायला मिळतात. सध्या मुंबईभर ज्या टीमची सुद्धा चर्चा आहे, रॉयल वॉरियर सिफा स्ट्रायकर मालाड या युवा खेळाडूंचा संच देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरुद्ध मुंबई किंग्स, केदारनाथ 11 रत्नागिरी, प्रथमेश पवार नाणा आणि त्यांच्या जोडीला रत्नागिरीचे बरेचसे युवा खेळाडू असणार आहेत, ते या टीममध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 10 जुलैला सिल्वर स्टार भिवंडी भावेश पवार इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सिल्वर स्टार भिवंडीच्या विरुद्ध त्या गटामध्ये वायू 11 बोनकोडे हा संघ, ज्याही संघामध्ये सुलतान, दिनू यांना आपण पाहणार आहात, बिलालला देखील पाहणार आहात. म्हणजे या मॅचची सगळ्यांनाच उत्कंठा असणार आहे की या 2 बलाढ्य संघांमधील मॅच. त्याचबरोबरीने NP स्पोर्ट्स परिपॅकर सुमित ढेकळे आणि कंपनी, नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांच्या जोडीला आपला पाहायला मिळतील. आणि त्याच गटात आणखी एक संघ आकर्ष 11 जुहू व्ही लायन्स ओरिसा म्हणजेच फरदीन काझी आणि जोडीला जर पाहिलं तर श्रेयस कदम. तर मजा येणार आहे 10 जुलैच्या या मॅचेसला सगळ्या. परंतु 11 जुलैला पहिला सामना अर्जुन कांदारी प्रतिष्ठान, ज्याही संघाने अलीकडच्या कालावधीमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलेला आहे, हा सुद्धा बलाढ्य संघ. उमर खान त्याचबरोबर बरेचसे युवा खेळाडू घेऊन संतोष बंड दाखल होतील. तर JP 11 भिवंडी आणि जयेश पाटील म्हटलं तर भिवंडीचं एक जबरदस्त नाव तेही पाहायला मिळणार आहे. तर NM रायगड ग्रामीण ज्यांनी नुकतीच नरेपार्कची स्पर्धा जिंकली, अंगद पाटील आणि कंपनी आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. AB सामर्थ्य मालेगाव, आकाशभाऊ बेडसे, उत्तर महाराष्ट्रातील बरेचसे खेळाडू ज्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर 12 तारखेला असतील आदित्य प्रिया लॉजिस्टिक, म्हणजे ही देखील टीम एक जबरदस्त टीम आहे. 2-3 वर्ष पावसाळा गाजवतात आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि मागील 2ही वर्ष उपविजेते आणि 2-2 नंबर दुसऱ्या नंबरची ट्रॉफी लगातार 2 वर्ष ज्या टीमने जिंकली असे विक्रांत जाधव आणि कंपनी श्रीजा 11 लालबाग खेळताना पाहायला मिळणार आहे. तर त्विषा 11, रिची, जितू, निलेश 11 डोंबिवलीचे ख्यातनाम खेळाडू मात्र या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर रॉयल स्टनर विक्रोलियन्स पारंपरिक संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. रॉयल स्टनर अर्षद काजी साहेबांचा संघ आणि अमोल म्हात्रे एकत्रितपणे, म्हणजे हाही संघ तेवढा जबरदस्त असणार आहे. तर मजा येणार या स्पर्धेसाठी. 12-12 ओव्हरची एक मॅच, एका दिवसात 3 मॅच. सज्ज व्हा या मॅचसाठी. जाऊयात काही क्षणात टॉससाठी. धन्यवाद.